सोचने से कहाँ मिलते हैं तमन्नाओं के शहर। मंजिल को पाने के लिए थोडा चलना भी जरूरी है। नमस्कार, राजकारणी मीडिया वेव्सच्या जस्ट टॉक या उपक्रमाअंतर्गत GDP अर्थात ग्रोथ डेव्हलपमेंट फॉर पीपल या शृंखलेमध्ये मी नितीन कुलकर्णी आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। लॉकडाऊनच्या या काळामध्ये कोरोनाने संपूर्ण जगाला अक्षरशः हादरवून सोडलाय। नरेंद्र मोदी यांनी याच काळात मांडली आत्मनिर्भर भारताची संकल्पना आणि या आत्मनिर्भर भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी त्यांचेच एक कणखर शिलेदार, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचं बलदंड नेतृत्व, राज्याचे माजी अर्थमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार आज आमच्यासोबत राजकारणी मीडियाच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। माननीय सुधीरभाऊ, आपलं हार्दिक स्वागत। नमस्कार सुधीरभाऊ, देश थांबला आहे, अनेक संकट आहेत। देशातला तरुण, उद्योजक, शेतकरी, प्रत्येकच माणूस अस्वस्थ आहे, अस्थिरता आहे। या सगळ्या परिस्थितीकडे आपण कसं बघता? मी आता जेव्हा या संकटाच्या नंतरचा भारत बघतोय तेव्हा एक गोष्ट खरी आहे की आपला देश कधीच मागे नव्हता। साधारणतः पहिल्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत या देशाचं वर्णन जगाचा जो कोणी प्रवासी या भारतात आला असेल त्यांनी सोने की चिडिया, सोन्याचा धूर आणि दुधाच्या नद्या वाहणारा भूभाग म्हणजे भारत, हे पहिल्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत 1750चे काही रेफरन्सेस सापडतात। 1750 मध्ये जगाची लोकसंख्या तर 70 कोटी होती जगाची, पण तेव्हा जगाच्या एकूण GDP पैकी 24.4% GDP हा एकट्या भारताचा होता। म्हणजे भारत 1800 वर्ष नंबर 1, क्रमांक 1, सबसे आगे कौन? तो हिंदुस्तान। 150 वर्ष इंग्रज आणि 50 वर्ष जो आमचा स्वातंत्र्यानंतरचा कालावधी होता, या 50 वर्षामध्ये आपण काही प्रगती निश्चित केली, उन्नती देशाची झाली, पण ज्या वेगाने व्हायला हवी होती त्याचं नियोजन सूक्ष्म व्हायला हवं होतं, त्याचं एकदा मूल्यांकन केलं पाहिजे। माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मला व्यक्तिगत रीतीने वाटतं, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नव्हे की मी आमदार आहे, मग पक्षाने मंत्री केलं म्हणून मी मोदीजींचं कौतुक केलंच पाहिजे, असं काही कायद्यात किंवा संविधानात तरतूद नाही। पण एक नागरिक म्हणून मला हे तर समजतं की जी आपत्ती आहे त्या आपत्तीला इष्टापत्तीमध्ये बदल करण्याची शक्ती मोदीजींमध्ये आहे। ते नियोजन आहे, तो विचार आहे, आणि फक्त विचार नाही। माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलामांनी 2020 हे जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये 20-22 वर्षापूर्वीचं ते पुस्तक आहे, पण त्या पुस्तकामध्ये जे संदर्भ आहे त्या संदर्भानुसार मोदीजींचं नियोजन सुरू आहे। आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं हे संकट जागतिक महामारीचं संकट आहे, हे मोठं संकट आहे, पण या संकटात फक्त भारतच नव्हे, फक्त भारतीय जनताच नव्हे, तर जग एका आशेने भारताकडे मोठ्या अपेक्षेने बघते आहे। 120 देशामध्ये भारताने या संकटामध्ये औषधी दिल्यात, जगाची फार्मसी भारत जागा। आणि एवढ्या मोठ्या संकटात अतिशय कर्मयोगाप्रमाणे भगवान कृष्ण, 2 अक्षरी नाव कृष्ण, गुजरातमधून आले। सत्य असत्य धर्म अधर्माच्या युद्धात ते सत्याच्या आणि धर्माच्या बाजूने उभे राहिलेत। त्याच पवित्र भूमीतून मोदीजी आले। याही 2 अक्षराच्या नेतृत्वामध्ये या देशाचं नेतृत्व करत हा आर्थिक रथ कितीही दुर्योधन आडवे आले, कितीही दुःशासन आडवे आले, तर ह्या देश प्रगतीच्या मार्गावर नेण्याची ताकद आणि शक्ती ही मोदीजींच्या आत्मनिर्भर भारताच्या नियोजनात आहे।
महाराष्ट्रामध्ये आपल्या माननीय नितीनजी गडकरी यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून MSMEमध्ये आपल्याला काही बऱ्यापैकी मदत या नवीन आत्मनिर्भर भारताच्या निमित्तानं मिळालेली आहे. महाराष्ट्रामध्ये काय संधी आहेत या सगळ्या नव्या पद्धतीने आपण कशा बघता संधी? आपल्या महाराष्ट्रामध्ये माझ्या दृष्टीने संधी आहे. कारण महाराष्ट्राचा एक अर्थमंत्री म्हणून मी 5 वर्ष काम केलं. महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन आहे. मुंबई जगातल्या शहरांपैकी 13व्या क्रमांकाचं आर्थिक शहर आहे. महाराष्ट्राला राज्य म्हणत नाही आपण, महाराष्ट्र म्हणतो. एकमात्र राज्य आहे जगा आपण राष्ट्र म्हणतो. जगामध्ये 193 देशामध्ये आपली इकॉनॉमी 36व्या क्रमांकाची महाराष्ट्राची आहे. देशाची तर आता 5व्या क्रमांकावर आहे, आपली 36व्या क्रमांकाची आहे. म्हणजे जगामध्ये महाराष्ट्र हे एक राष्ट्र असतं तर जगातल्या 193 देशापैकी महाराष्ट्र 36व्या क्रमांकावर राहिला असता. आपल्या देशाच्या GDP मध्ये आपला 15% हिस्सा आहे. आपल्या एकूण औद्योगिक सेक्टरमध्ये आपला 20.23% हिस्सा आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्राकडे बघताना या नजरेने बघतो की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र डॉक्टर हेडगेवारांचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी विचार दिला. आणि हे आमचं सौभाग्य की त्या महाराष्ट्राचे आम्ही नागरिक आहोत. साधारणतः महाराष्ट्राने जर विचार केला तर पुढच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्र हा अतिशय वेगाने एक आर्थिक शक्ती म्हणून उदयास येऊ शकतो. पण त्या दृष्टीने नियोजन करावं लागेल. तशी दृष्टी इथल्या राज्यकर्त्यांना असायला हवी आता सध्या असलेल्या राज्यकर्त्यांना, असं तुम्हाला म्हणायचं आहे? ते राज्यकर्त्यांना जिथं दोष द्यायचा तिथं मी विधानसभेच्या अधिवेशनात दोष नक्की देईल. जिथं ते चुकतील तिथं चूकही लक्षात आणून देईल. पण सध्या एवढीच अपेक्षा मी करतो की आत्ता कोणत्याही निवडणुका 2024 पर्यंत विधानसभेच्या नाही, लोकसभेच्याही नाही. 2024 पर्यंत आमचा झेंड्याचा रंग कोणता, आमचा पक्ष कोणता, पक्षाचं बोधचिन्ह कोणतं याच्या बाहेर जाऊन गरीबों के सम्मान में, महाराष्ट्र की सरकार मैदान में, ऊठ तरुणा जागा हो, आर्थिक स्वातंत्र्याचा धागा हो, या भावनेने आपल्याला अर्थदूत, अर्थयोद्धे तयार करावे लागतील. महाराष्ट्रामध्ये अतिशय सूक्ष्म नियोजन, विस्तृत बाजारपेठेचा अभ्यास, उत्पादन प्रक्रियेचं महत्त्व समजून त्यामधल्या तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन आणि आर्थिक महासत्ता महाराष्ट्राला करण्याच्या दृष्टीने एकत्रित संघटित प्रयत्न असा विचार हा आपल्याला या निमित्ताने करण्याची आवश्यकता आहे. कृषी आधारित आपली अर्थव्यवस्था बऱ्यापैकी हे आहे. शेतकरी थोडासा या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणा किंवा कोरोनामुळे थोडासा निराशेच्या स्थितीमध्ये. आता शेतकऱ्यांकरता आपण काय बोलाल? की महाराष्ट्रामध्ये आज साधारणतः 1,53,00,000 हे या क्षणाला कृषी खातेदार आहे. याचा अर्थ साधारणतः अधिकाऱ्यांच्या जमिनी, नेत्यांच्या जमिनी सोडा, पण साधारणतः 1,10,00,000 लोकसंख्या ही फक्त शेतीवर अवलंबून आहे. 2011च्या जनगणनेनुसार आपल्या राज्यामध्ये 4,55,00,000 लोकांच्या हाताला काम होतं, रोजगार होता. यापैकी 2,60,00,000 लोक हे शेतीवर उपजीविका करणारे होते. आता हे राज्यामध्ये एक मात्र अडचणीचा विषय आहे की सरासरी जे कृषी क्षेत्र आहे ते वेगाने कमी होत आहे. म्हणजे एकदा मग ऑस्ट्रेलियातले कृषी मंत्री भेटायला आले, ते म्हणाले आमच्याकडे सरासरी शेती ही 25,000 एकर आहे. आणि तेव्हा मी विधानसभेत सांगितलं की तिच्या शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टर विकत घेतलं आणि आमचा शेतकरी एक सुंदर रंगीत हेलिकॉप्टरचं 50 रुपयाचं कॅलेंडर विकत घ्यायचं असेल तर त्याला 1000दा विचार करावा लागतो. कारण आमच्या शेतीचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र अतिशय कमी आहे. म्हणजे 1971 मध्ये जे क्षेत्र 4.28 हेक्टर होतं
ते 2011मध्ये 1.44 हेक्टर जागा आणि परवा जी माहिती आहे ती 1.34 हेक्टर जागा. म्हणजे याचा अर्थ साधारणतः 3.5 एकरचा खालचा शेतकरी याची संख्या साधारणतः 1,07,00,000 अशी संख्या आहे की जे 5 एकरपेक्षा कमी शेती त्यांच्याकडे आहे. आणि मग या दृष्टीने आपल्याला शेती क्षेत्रात एक आमूलाग्र बदल करावा लागेल. आत्ता जे पिकतं ते आपण विकतो. आता जे जगाच्या बाजारपेठेमध्ये आपण विकू शकतो ते पिकवण्याच्या दृष्टीने काम केलं पाहिजे. आपले 4 कृषी विद्यापीठातलं तंत्रज्ञान हे शेताच्या बांधापर्यंत पोचवावं लागेल. नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे. जेव्हा आज आम्ही प्रत्यक्ष एकमेकाला भेटू शकत नाही तेव्हा नवीन नवीन ॲपचा उपयोग करून त्याच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. आज मी व्हर्च्युअल सभेतून आलो. एक व्हर्च्युअल सभेमध्ये अर्धा कोटी लोक त्या व्हर्च्युअल सभेमध्ये सहभागी होतात. तर कृषी क्षेत्रामध्ये ही टेक्नॉलॉजी आम्हाला आणता आली पाहिजे. आज मला असं वाटतं की अशा टेक्नॉलॉजीचा उपयोग नाही करू शकत का, की एखाद्या शेतकऱ्याच्या मनात प्रश्न आला तर त्या प्रश्नाचं उत्तर त्याला टेक्नॉलॉजीच्या या उपयोगातून त्याला सोडता येईल. कारण महाराष्ट्रामध्ये या क्षणाला 13.5 कोटी मोबाईल आहे. म्हणजे जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त मोबाईल आहे. मग याचा उत्तम आपल्याला उपयोग करता येईल का. ग्रामपंचायतमध्ये जसं मी माझ्या जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामपंचायतीमध्ये एक कृषी वाचनालय सुरू केलं ज्याच्यामध्ये कृषीशी संबंधित पुस्तकं ठेवलीत. आणि त्या ग्रामपंचायतमध्ये मी सांगितलं की तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर तुमच्या गावातला जो कोणी ग्रॅज्युएट असेल 10वी पास असेल ज्याला वाचता येतं त्यांनी या पुस्तकातून त्या शेतकऱ्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. पण आत्ता महत्त्वाची गोष्ट आहे की आता उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही तर जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी खर्चात घेण्याचं तंत्रज्ञान विकसित करणं यासाठी कृषी विद्यापीठ आणि जगाच्या बाजारपेठेमध्ये या वस्तू एंड टू एंड सोल्युशन त्यासाठी असणाऱ्या पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर करत हा जो 2,60,00,000 हे जर कृषी क्षेत्रावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपजीविका करणार आहे म्हणजे 50% जास्त भार हा उद्योग सेवा व्यापार यावर नाही 50% जास्त भार शेतीवर आहे. आणि मग त्याचं नियोजन केलं पाहिजे. शेती किंवा शेतकऱ्याचे प्रश्न हे फक्त मतांसाठी असता कामा नये. हे निवडणुकीच्या बाहेर गेलं पाहिजे. हे निवडणुकीसाठी नाही तर मनाच्या समाधानासाठी असले पाहिजे. आत्ता हे मतदानासाठी आहे. मतदानातून मनाच्या समाधानापर्यंत जेव्हा कृषीचा विचार आपल्या राज्यात होईल तेव्हा मला विश्वास आहे की आपण म्हणतो की देशाचं कोठार गव्हाचं कोणतं तर पंजाब, जगाचं कोठार महाराष्ट्र होऊ शकतं. या दृष्टीने आपल्याला विचार केला. थोडक्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आपण पोटतिडकीने हाताळले पाहिजे किंवा त्याच्याकडे त्या संवेदनशीलतेने बघितलं पाहिजे सुधीर भाऊंचं म्हणणं आहे. सुधीर भाऊ, आपण चंद्रपूर जिल्ह्यातल्या काही गोष्टींचा आता उल्लेख केलात. आत्मनिर्भर ही जी संकल्पना आहे तर आत्मनिर्भर चंद्रपूर या हिशोबाने आपण अनेक महिलांसाठी किंवा तिथल्या तरुणांसाठी चंद्रपूरची या तुमच्या पर्टिक्युलर तुमच्या गृह जिल्ह्यामध्ये अनेक उपाययोजना केल्या आणि विशेषतः लॉकडाऊनच्या काळामध्ये आपलं जे काम आहे सगळीकडे आम्ही बघितलं की सुधीर भाऊंनी लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप लोकांपर्यंत स्वतः पोहोचले आणि मदतही पोहोचवली. आत्मनिर्भर चंद्रपूर म्हणून आपण काय काय योजना केल्या जरा प्रेक्षकांना सांगा. नाही, आत्मनिर्भर चंद्रपूरसाठी मी अनेक योजना केल्या. ज्या राज्यामध्ये 3.5 कोटी 4 कोटी ज्यांच्या हाताला आम्हाला काम द्यायचं आहे आणि तुम्ही रोजगार किती देऊ शकता 75,000. या 75,000च्या हिशोबाने 350 वर्ष आत्ता असणाऱ्या तरुणांच्या हाताला काम नाही देऊ शकत. मग आपल्याला जॉब क्रिएटरची संख्या वाढवली पाहिजे. अगदी बरोबर. जॉब सीकरची नाही, जॉब क्रिएटरची. जर हात रोजगार मागणारे नको तर रोजगार देणारे करता येईल का. बरोबर. मला आठवतं की तुमचा नागपूरचा एक दिव्यांग आहे तो माझ्या एका कार्यक्रमात आला. त्याला दोन्ही पाय नाही आणि तो मग अभिमानाने सांगत होता की साहेब माझ्याकडे 100 लोक काम करतात. चव्हाण. मला अभिमान वाटला की हा विचार एका ज्याला 2 पाय नाही त्याचा विचार आहे. तो म्हणतो की माझ्याकडे काम करतो. आनंद बन. मग मी माझ्या जिल्ह्यामध्ये मांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. आज ते आशिया खंडातलं उत्तम ट्रेनिंग सेंटर आहे. मी वन अकादमी सुरू केली. वन अकादमीमध्ये भविष्यामध्ये पर्यावरणाशी संबंधित आणि वनक्षेत्राशी संबंधित रोजगार आपल्याला कसा प्राप्त करता येईल. एक दिवस मला माहिती मिळाली की आपण जी देवासमोर अगरबत्ती लावतो ती चीन, व्हिएतनाम, कोरियामधून येते. मग आश्चर्य झालं. अरे म्हणजे देव आपला आहे, आरती आपली आहे, भक्ती आपली आहे
आणि उदबत्ती चीनमधून येते तर 50% पुण्य त्यांचं आणि 50% आपलं. अगदी मग बरोबर. मी पोंभुर्ण्यामध्ये 1200 टन उदबत्ती बनवण्याचा कारखाना सुरू केला, ज्यामध्ये 200 महिला काम करताय. त्याच्यामध्ये अजून सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मग दुसरा उद्योग सुरू केला, टूथपिक. मी एका हॉटेलमध्ये गेलो, 5 स्टार हॉटेलमध्ये जेव्हा जेवायला, तेव्हा तिथं समोर डब्बी होती टूथपिकची. मी पाहिलं, त्याच्यावर गेलो तर मेड इन कोरिया. मनात विचार केला, भारत माता की जय म्हणतो, एवढ्या जोरात म्हणतो, फुल साऊंडमध्ये म्हणतो, आणि दात माझे आहे, दातातली फट माझी आहे, हॉटेलमध्ये अन्नाचे पैसे मी देतोय, पण जर अन्नाचा कण अटकला तर काढायला काय कोरियाची काडी का? मग मी तो विचार बदलला. मी तिथं त्या दृष्टीने त्या टूथपिकचा उद्योग महिलांचा सुरू केला. मग तिसरा केला की माझ्याकडे एवढा बांबू आहे, काय करायचं? मग आता बांबूपासून मी प्लायवूड बनवण्याचा उद्योग सुरू केला. कार्पेट, काश्मीरसारखं कार्पेट माझ्या पोंभुर्ण्या गावात तयार होतं. मग पहिला कंपनी म्हणजे आता परवा आपण ऐकलं की मुकेश अंबानीची कंपनी आता कर्जमुक्त झाली, पण आमच्याकडे 1000 आदिवासी महिलांची कंपनी आम्ही सुरू केली कुक्कुटपालनाची. त्यांना भोपाळला नेऊन ट्रेनिंग केलं आणि आता त्याच्यातून त्यांचंही उत्पन्न होतं आहे. मी त्यांच्या वार्षिक आमसभेत गेलो आणि मग आनंद झाला की त्यांचा साधारणतः 1.5-2 कोटीचा त्यांच्या कंपनीने व्यवसाय केला. आणि भविष्यामध्ये तो 10 कोटी 15 कोटीपर्यंत नेण्याचा त्यांचा संकल्प होता. मग मी JK ट्रस्ट आहे, त्या JK ट्रस्टला मला माननीय गडकरी साहेबांना मी विनंती केली की मला दुग्ध विकासासाठी मदत करा. त्यांनी दुग्ध विकासासाठी ज्या आपल्या कमी दूध देणारे जनावर आहे, जे भाकड जनावर आहे, त्यांना दुधाळू कसं करता येईल याच्यावर काम सुरू केलं. आणि त्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी काम सुरू केल्यावर सेंटर्स सुरू केली. दुधाच्या संदर्भात मदर डेअरीचं सेंटर माननीय गडकरी साहेबांनी आमच्याकडे दिलं. मदर डेअरीच्या माध्यमातून आम्ही कामाला सुरुवात केली. तर असे छोटे मोठे उद्योग सुरू व्हावे, स्किल दिल्या जावं. मग डायमंड ट्रेनिंग चं एक सेंटर सुरू केलं की त्याच्यामध्ये डायमंड कटिंगच्या बाबतीमध्ये शिकवलं जाईल. 500 महिलांना मी शिलाई मशीन्स दिल्या की ज्या माध्यमातून तिथं स्वतःची उपजीविका करता येईल. असे एक रोजगाराच्या संदर्भात आम्ही मोठे उपक्रम या जिल्ह्यामध्ये सुरू केले. आणि हा रोजगार नोकरीपुरता मर्यादित राहू नये याची मात्र मी निश्चित काळजी घेतली. हा रोजगार हा स्वयंरोजगार असावा. मग आगरझरी असेल, इतर ठिकाणी छोट्या मोठ्या कार्यातून आपल्याला रोजगार करता आला पाहिजे. सैनिक शाळा केली. आता मी बॉटनिकल गार्डनचं काम 80% झालं आहे, पण तिथंही मी भारत सरकारच्या लखनौमध्ये जे अनुसंधान केंद्र आहे, आम्ही त्या माध्यमातून सुद्धा आम्ही आमचं एक जॉईंट व्हेंचर केलं आहे की जिथं शेकडो महिलांना, आता आपण फुगं वापरतो, दुसऱ्या दिवशी ते खराब होतात, पण तिथं अशी टेक्नॉलॉजी असते की फ्लावर पार्ट तोच आहे, फुगंही तीच आहे, पण ती दीर्घकाळ टिकेल अशी त्याच्यावरचं प्रोसेसिंग आहे. तर अशा अनेक गोष्टी आम्ही जिल्ह्यामध्ये करण्याची सुरुवात केली. आज मला एका गोष्टीचा निश्चितपणे आनंद आहे की 5 वर्षात मग मी शेतीच्या संदर्भात मोठं काम केलं. शेतीच्या संदर्भामध्ये मी टाटा ट्रस्टसोबत एकत्र आलो आणि 90 गावांमध्ये आम्ही काम सुरू केलं. आजही लोक समाधानी आहे. सिंचनाचे मोठे प्रकल्प पूर्ण व्हावे या दृष्टीने काम केलं. शेवटी आत्मनिर्भर भारत हे तेव्हाच होऊ शकेल जेव्हा जिल्ह्यामधल्या नेत्यांनी एकत्र येऊन आपला जिल्हा पुढे कसा जाईल, आपल्या जिल्ह्यामधला शेवटचा माणूस या आत्मनिर्भर भारताचा सैनिक कसा होईल, तोही कसा अर्थयोद्धा होईल, तो या आर्थिक स्वातंत्र्याचा दूत कसा होईल, अर्थदूत कसा होईल, याचा विचार केल्याशिवाय आत्मनिर्भर भारताचं स्वप्न हे माननीय मोदीजींचं एक मोठं स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नाला आपण सुद्धा आपल्या शुभकामना देत आपला वाटा उचलला पाहिजे. आणि माझा जिल्हा हा जगामध्ये सर्वात जास्त वाघ असणाऱ्यांचा जिल्हा आहे, तर आमचा वाटा हा खारीचा नाही, वाघाचा वाटा असला पाहिजे. हा दृष्टिकोन नेहमीच माझा राहिला आहे. निश्चितच सुधीरभाऊ, आत्मनिर्भर भारताचं नरेंद्रभाई मोदींचं स्वप्न पूर्ण होईल याचा आता विश्वास यासाठी वाटायला लागला की आपल्यासारखे वाघ लोक त्यांच्या सेनेमध्ये आहेत किंवा त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करतात आहे. सुधीरभाऊ, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक थोडासा वेगळा प्रश्न आपल्याला विचारतो आहे की कोविड-19 म्हणजे कोरोनाचं एक झिंगाट आपल्या मागे चीननी लावून दिला आहे, पण
गेल्या 8-15 दिवसांपासून एक वेगळं वातावरण चीननी नवीन कुरापत काढून भारतावर आणलेलं आहे आणि सध्या स्थिती फार वेगळी आहे. स्वदेशीचा नारा आपण सगळेजण देतो, स्वदेशीचं आव्हान सगळेजण करतो. तर या आव्हानाला आपण काय आपल्याकडून काय प्रतिसाद द्याल किंवा आपण याकडे कसं बघाल? नाही, भारत चीन तणावाच्या वातावरणात एक गोष्ट तर खरी आहे की आपल्या देशामध्ये सारा देश एकत्र होतो, एकसंघ होतो आणि आता स्वदेशी वस्तूचा वापर करावा अशी भावनाही व्यक्त करतो. बरोबर. पण ही भावना क्षणिक असता कामा नये. देशभक्ती ना हो क्षणिक उबाल, मन में पगे वह पूरे साल. जर ही भावना आपण वर्षभर दीर्घकाल टिकवू शकलो तर अशा अनेक वस्तू आहे की ज्यासाठी आपल्याच देशाच्या बाजारपेठेत स्वतःच्याच देशात तयार झालेल्या वस्तूंची विक्री करता येते. तर मला असं वाटतं की आपल्या देशात कशाची कमी नाही आहे. बस एकदा मोदी सारखा नेता आता आपल्याला लाभला आहे. मला विश्वास आहे की पहिल्या शतकात ते 18वें शतक, चंद्रगुप्त मौर्य ते मोदी, M to M, आपला देश मनीचा M यामध्ये आत्मनिर्भर होऊ शकतो एवढी ताकद आहे. आणि त्या दृष्टीने आम्हाला आमच्या महाराष्ट्राच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल करावे लागतात. हे जर आम्ही केलं तर मला विश्वास आहे की महाराष्ट्र कुठेही मागे राहणार नाही. कोविड-19 हे यासाठी आठवणीत असेल की यानंतर आमची गाडी एवढ्या वेगाने आर्थिक महामार्गावर पुढे गेली की महाराष्ट्र हा जगामध्ये पहिल्या 10 मध्ये असेल. काल परवा तुम्ही पण ऐकलं असेल, काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी मोदीजींबद्दल ज्या पद्धतीने, ज्या धाडसानं मोदीजींनी चायनाला उत्तर देतात, जवानांना किंवा सेनेला अधिकार दिलेले आहेत आणि त्यांचा उल्लेख त्यांनी कुठेतरी सरेंडर मोदी असा केलेला आहे. तर राहुल गांधींनी या पद्धतीने वक्तव्य करणं अनेक ठिकाणी त्यांच्यावर टीका झाली. आपण काय बोलाल? अशा नेतृत्वाबद्दल काय बोलायचं? असं आहे की राजकारणामध्ये परिपक्वता असली पाहिजे. राजकारणामध्ये कोणत्या विषयावर काय भाष्य केलं पाहिजे. शेवटी आपल्या वर्षभरातला एक रंगपंचमीचा दिवस आहे. रोज रंगपंचमी करायची नसते. रोज देशाच्या हितासाठी आपण भाष्य केलं पाहिजे. 1971 मध्ये जेव्हा बांगलादेश भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, संसदेमध्ये श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी सारे राजकीय मतभेद विसरून माँ दुर्गा असं वर्णन केलं. कारण मतभेद राजकीय असू शकतात निवडणुकीत, पण देशहित जेव्हा दुसऱ्या देशासोबत तणाव असतो, युद्धाचं वातावरण असतं, तेव्हा आमच्या मुखातून त्या देशाला अप्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत होईल असा भाव असणारं वक्तव्य येता कामा नये. कोई इस देश का प्रधानमंत्री सरेंडर नहीं हो सकता और ना ही इस देश का हमारा शूरवीर सैनिक सरेंडर नहीं हो सकता. दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम. आमच्या देशाची 1 इंच भूभाग आम्ही घेऊ देणार नाही. पण राहुल गांधीजी याचं उत्तर का देत नाही की 43,000 स्क्वेअर किलोमीटर जमीन ही काँग्रेसच्या कार्यकाळात, सत्ता काळात ही चीनच्या ताब्यात गेली, याबद्दल बोलताना का बंद आहेत? त्याचं उत्तर मात्र मग त्यांनी दिलं तर सरेंडर मोदी की सरेंडर काँग्रेस याचं उत्तर सापडू शकतं. आपल्या देशाला सर्वोपरी मानणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून जर सुधीर भाऊंसारखे बुलंद यशस्वी असे सामाजिक नेते, राजकीय नेते जर असतील तर निश्चितपणे हा देश हा आज जगाच्या पाठीवर नंबर 1 किंवा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही, असंच या सुधीर भाऊंच्या सोबत झालेल्या या चर्चेतून लक्षात येईल. मी सुधीर भाऊ, आपण या जस्ट टॉकमध्ये सहभागी झालात, आपले मनपूर्वक आभार, आपला वेळ दिलात. मी पुन्हा एकदा जस्ट टॉकच्या या
लिंकला आपण शेअर करावं. राजकारणी मीडियाच्या GDP या कार्यक्रमाला आपण लाईक्स करावं, शेअर करावं असं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.